येवला लासलगाव मतदारसंघात कोणते पवार बाजी मारणार? येवला जिंकणं जड जाणार का? अखेर भुजबळ जरांगे पाटलांच्या टप्प्यात आलेत का? शरद पवार आणि अजित पवारांचं वर्चस्व लागले पणाला. यंदा कोणते पवार बाजी मारणार याकडे जनतेचे लक्ष. नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा निवडणुकीचे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला मतदारसंघ असून हा मतदारसंघ दिंडोरी या लोकसभा क्षेत्रातून या मतदारसंघात येवला तालुक्याबरोबरच लासलगावचा काही भाग देखील या मतदारसंघात जोडला गेलाय. 2004 पासून छगन भुजबळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु तब्बल 20 म्हणजेच यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भुजबळांना नेहमीप्रमाणे सरळ मैदान मारणं सोपं जाणार नाही. कांदा पिकविणारा येवला भुजबळांचा वांदा करणार का? असे अनेक प्रश्न, अनेक मुद्दे येवला मतदारसंघाला अनुसरून आहेत. याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. 2019 साली शिवसेनेकडून संभाजी पवार यांनी छगन भुजबळांच्या विरोधात येवल्यातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत 68,712 मतं मिळाली होती. तर छगन भुजबळ यांनी 1,26,237 मतं घेतली होती. म्हणजेच जवळपास एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत 56,525च्या लीडने विजयी होत आपल्या विजयाची मालिका छगन भुजबळ यांनी 2019च्या निवडणुकीत कायम ठेवली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदा छगन भुजबळ कुठल्या तरी निवडणुकीला वैयक्तिकरित्या समोर जात आहेत. त्यांच्यासमोर तगडे आवाहन उभे करण्याच्या हेतूने शरद पवारांनी ज्येष्ठ नेते आणि एकेकाळचे भुजबळांचे सहकारी असलेले माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांनी तब्बल 1,12,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला होता. छगन भुजबळ यांचा येवला हा विधानसभा मतदारसंघ याच दिंडोरी लोकसभा क्षेत्रात येतो. लोकसभेतील पराभव वेळच्या येवल्याच्या निकालावर परिणामकारक होणार हे मात्र तेवढंच निश्चित आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नांदगावचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळांचे कार्यकर्ते तुतारीचा प्रचार करत आहेत असा गंभीर आरोप केला होता. त्यातच यंदा भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ हे नांदगावातून अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भुजबळ कांदे हा वाद उफाळून आलाय. या सगळ्या गोष्टीचा परिणाम नांदगावच्या अगदी शेजारीच असलेल्या येवला या मतदारसंघात होणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. जर असं झालं तर भुजबळांसाठी महायुतीतील इतर घटक पक्षांना निवडणूक होईपर्यंत सोबत ठेवणं हे मोठे आवाहन असणार हे मात्र निश्चित. राष्ट्रवादीतील फुटीनंतर जेव्हा शरद पवार पहिल्यांदा येवल्याला आले तेव्हा शरद पवार म्हणाले होते की माझी चूक झाली, मी चुकीचा माणूस एवढे दिवस तुमच्यावर लादला, मला माफ करा, चूक सुधारण्याची वेळ आत्ता आली आहे असे बोलले होते. पवारांच्या सभेला येवलेकरांचा प्रचंड असा प्रतिसाद होता. त्यातच राष्ट्रवादी फुटीनंतर अलीकडच्या काळात विशेषतः लोकसभेपासून शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सुप्त अशी भावनिक लाट पाहायला मिळते. आस्था गायत तिची तीव्रता वाढली असून हे पवार गटात होणाऱ्या इन्कमिंगवरून आपल्याला लक्षात येते. त्याचाच परिणाम या निवडणुकीत येवल्यात देखील दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या पवार साहेबांना अर्थातच शरद पवारांना मानणारा दांडगा वर्ग या मतदारसंघात आहे. त्याचाच फायदा माणिकराव शिंदे यांना होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ग्रामीण महाराष्ट्राचा मूड लक्षात आल्यानंतर युती सरकारकडून काही पावलं उचलण्यात आले. यामध्ये कांद्या निर्याती संदर्भात घेतलेले निर्णय असतील किंवा लाडकी बहीणसारखी योजना असतील, हे निर्णय भुजबळांच्या दृष्टीने कितपत सकारात्मक ठरतात हे पाहणं देखील तितकेच महत्त्वाचे राहणार आहे. आता समजून घेऊयात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्याने भुजबळांना यावेळची विधानसभा सोपी जाणार नाही, आणि तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा, अर्थातच जरांगे फॅक्टर संदर्भात.
मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी लाखो आंदोलकांसोबत राजधानी मुंबईच्या दिशेने कूच केली. मुंबईच्या वेशीवर अर्थातच वाशीत येऊन दस्तरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेशाचा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना देत जवळपास सगळ्या मागण्या मान्य करत गुलाल उधळला आणि दुसऱ्या दिवसापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण या मागणीवर भुजबळ अतिशय आक्रमक झाले आणि जरांगे भुजबळ अर्थातच मराठा विरुद्ध ओबीसी या सुप्त संघर्षाची त्याच दिवशीपासून सुरुवात झाली. हे सगळं सुरू असताना सोशल मीडियावर दोन्ही बाजूने एक डिजिटल वार तर सुरूच होतं. याच दरम्यान नगर नाभिक समाजाला आवाहन करत असताना भुजबळांनी मराठा समाजाबद्दल एक आपत्तीजनक असं विधान केलं होतं आणि त्याच दिवसापासून भुजबळ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात असल्याचे चित्र महाराष्ट्रात तयार झाले. हे सगळं सुरू असताना छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांची वाणी बोलतात असं म्हणून जरांगे पाटील वारंवार प्रसार माध्यमांना सांगत होते. क्रिया प्रतिक्रिया उत्तर प्रत्युत्तर सुरू असतानाच आपण राजकारणी आहोत हे भुजबळ कुठेतरी विसरून गेले असंच वाटत होतं. याच दरम्यान भुजबळांना त्यांच्या स्वतःच्या येवला मतदारसंघात देखील बऱ्याच अशा विरोधकाला सामोरे जावे लागत होते. भुजबळांबद्दल मराठा समाजातील नाराजगी पाहून लोकसभा प्रचारादरम्यान भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला, ज्याच्याकडे भरपूर असा अनुभव आहे अशा नेत्याला महायुतीच्यांनी लोकसभेच्या प्रचार यंत्रणेपासून बाजूला ठेवलं होतं. अगदी नाशिक आणि दिंडोरी सोडता भुजबळ लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्रात कुठेच दिसले नाही. लोकसभा निकाल लागला. मराठवाड्यासह मराठवाड्याला लागून असलेल्या नगर, नाशिक, सोलापूर या मतदारसंघात महायुतीला जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसल्याचं निकालातून दिसलं. म्हणूनच जरांगे पाटील वारंवार सांगत होते की भुजबळांची राजकीय कारकीर्द संपविणार. अलीकडेच जरांगे पाटलांनी येवल्याचा दौरा केला होता. त्यावेळी देखील आपल्या भाषणादरम्यान ते म्हणाले होते की मराठा आरक्षणाच्या लढ्यात आडवं येणाऱ्या प्रत्येकाची आपण राजकीय कारकीर्द संपविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता भुजबळ स्वतः विधानसभेच्या रिंगणात आहेत. येवला मतदारसंघात सर्वात जास्त मराठा समाज, त्यांच्यानंतर खालोखाल अगदी ओबीसी समाज आहे. त्यामुळे मागील सगळ्या गोष्टींचा हिशोब करायला जरांगे पाटील सज्ज झालेत असं म्हणायला काय हरकत नाही. किंवा ते नेहमी म्हणत असतात, टप्प्यात आल्यावर सोडणार नाही. तर छगन भुजबळ निवडणुकीला उभं असल्यामुळे जरांगे पाटलांच्या टप्प्यात आलेत का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यातच शरद पवारांनी छगन भुजबळांच्या विरुद्ध माणिकराव शिंदे म्हणजेच मराठा उमेदवार देऊन एक मास्टर स्ट्रोक खेळण्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे येवल्याची निवडणूक पूर्णतः जातीय समीकरणावर अवलंबून असणार. दस्तरखुद्द मनोज जरांगे पाटील सुद्धा येवल्यात येऊन भुजबळांना पाळा असं आवाहन करू शकतात. आपल्या उमेदवारीच्या घोषणेनंतर माणिकराव शिंदे यांनी अगदी अलीकडेच लगोलग मनोज जरांगे पाटलांची भेट देखील घेतली होती. ही भेट देखील बरंच काही सांगून जाते. मराठा ओबीसीच्या या लढाईत बाकीचे मागासवर्गीय घटक असतील. या मतांबरोबरच मुस्लिम समाजाचे मत येवल्यात निर्णायक ठरू शकतात, जे की भाजप प्रणीत असलेल्या महायुतीसोबत जातील अशी शक्यता वाटत नाही. या सगळ्या मुद्द्यांना समजून घेतल्यानंतर एक चित्र अगदी स्पष्ट होतं की 2004, 2009, 2014, 2019च्या लढतीत भुजबळांनी एकतर्फी जिंकल्या होत्या. मात्र यंदाची ही 2024ची निवडणूक भुजबळांसाठी तेवढी सोपी नसणार ही आजची वस्तुस्थिती असून मागील 20 वर्षापेक्षा अधिक काळ येवल्यात पाय रोवून बसलेले भुजबळ आपला गड कायम राखण्यात यशस्वी होतील का हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल.